श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिक लोकसभेवरून सुरू असलेल्या महायुतीतील रस्सीखेच अखेर गुरुवारी संपली आहे। शिवसेना शिंदे गटाकडून खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाली। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला। आज सकाळी खासदार हेमंत गोडसे यांनी इगतपुरीतील घाटन देवीचे दर्शन घेतले। त्यानंतर त्यांनी घाटन देवी मंदिरापासून ते नाशिक पर्यंत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन केले। यावेळी कार्यकर्त्यांनी कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणा दिल्या। त्यानंतर ते दिंडोरी लोकसभेच्या महायुतीतील भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। यावेळी नाशिक शहरासह जिल्ह्याभरातून जवळपास 20 ते 25 हजार महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।